नमस्कार रसिक श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, सुरुवातीला फक्त खेळाडू म्हणून आपण या खेळाकडे पाहत असतो. जसजशा जबाबदाऱ्या अंगावरती येऊ लागतात तसतसं खेळातले बारकावे अधिकच निरीक्षणातून माहिती होतात. एका खेळाडूमधून एक मार्गदर्शक म्हणून हळूहळू पुढचा टप्पा आपण गाठतो. एका मार्गदर्शकाची भूमिका बजावत असताना खेळातून प्रत्येकाला आनंद मिळावा अशीच तर माफक अपेक्षा असते. मग प्रत्येक खेळाडूकडं वैयक्तिक लक्ष देणं, त्यांच्याकडून कसून सराव करून घेणं, बौद्धिक कौशल्यानं विजयश्री खेचून आणणं, इथपर्यंतचा सगळा प्रवास हे मार्गदर्शक अतिशय चोखरित्या बजावत असतात. असेच काहीसे अनुभव आपण खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्याकडूनही ऐकले. श्रोते हो, गेल्या 4 भागांपासून आपण खो खो खेळाबद्दलची त्यांच्याकडून मिळणारी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामधून सुद्धा आपण खेळाडूंकडं कोणत्या दृष्टीने पाहावं, खेळ हा कशा पद्धतीनं खेळला जावा या आणि अशा अनेक गोष्टींवरती चर्चा ऐकणार आहोत. तेव्हा अधिक वेळ न करता लगेचच ऐकूया खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तर मानसिक समाधान मिळणं फार महत्वाचं आहे. कारण मानसिक दृष्ट्या तुम्ही जर समाधानी असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुढची बघत असताना त्याच्यामध्ये एक सकारात्मकता दिसू शकते. नाहीतर मग व्यक्ती निगेटिव्ह व्हायला वेळ नाही. ह्याचमुळे पालकांचा आज कल खेळाकडे वाढतोय. कारण आज मोबाईल असेल, मोबाईल मध्ये मुलं जास्त गुंता लागले किंवा आज बाहेर तुम्ही बघितलं तर इतकी बिकट परिस्थिती आहे की व्यसनाचं प्रमाण इतकं वाढलंय की भयानक म्हणजे भयानक वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवण्यासाठी का असं ना, माझा मुलगा आज कुठं नाही खेळला तर चालेल पण तुमच्याकडे दररोज आला पाहिजे, सराव केला पाहिजे, तुमच्यापाशी राहू दे असं म्हणून सोडून जाणारे बरेचसे पालक आहेत. कारण एक विश्वास असतो त्यांना की इथे आल्यानंतर ह्याला वेगळं वळण लागणार नाही किंवा वाईट मार्गाला संगतीला तो जाणार नाही आणि त्या विश्वासावरतीच ते आपल्याकडे सोडत असतात. आता तुम्ही एक विषय काढलात मोबाईलचा, म्हणून एक विचारते सर की मान्य आहे पालकांचे कल बदलला आहे, खेळाडू म्हणजे घडले पाहिजेत, मुलं चांगली घडली पाहिजेत म्हणून सोडणारे पण पालक आहेत. पण मुलांचा एक असा व्ह्यू जर बघितला तर असा दिसतोय की आम्हाला मोबाईलवरती सुद्धा खेळ खेळता येतोच की, कशासाठी ग्राउंड मध्ये जायला पाहिजे, तो घर बसल्या आणि आम्ही खेळू शकतो, कुठे जायची गरज नाही, विनासायास घरात बसून आपल्याला काही खात पीत असताना निवांत आरामात लोळत करत सुद्धा आम्ही खेळू शकतो की, मग कशाला जायचं, असे काही तुम्हाला अनुभव आले त्यावेळेला? नाही, बरोबर आहे. आज मुलांचा कल मोबाईल गेम मध्ये वाढतोय पण त्याचा बेनिफिट काय नाही आहे मॅडम, हे आज पालकांना कळलं पाहिजे. त्याचं तुम्ही मगाशी म्हटलं तसं शारीरिक हालचाल काय होत नाही, बौद्धिक कौशल्य जास्त तिथं मोबाईल मध्ये पणाला लावता येत नाही, जे मैदानावरती लावता येतं. म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो होत नाही आहे. त्यामुळे मुलं ही मैदानावरतीच आले पाहिजे, मैदानावरतीच खेळले पाहिजे. आज तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कुठला तर खेळ खेळला म्हणून काय तुम्ही 5% आरक्षण मध्ये तर नाही बसत, तुम्हाला बक्षीस नाही मिळणार, सर्टिफिकेट नाही मिळणार. आज 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेला तुम्हाला राज्य राष्ट्रीय खेळाडूंना गुण मिळतात, ते गुण तुम्हाला मोबाईल मध्ये नाही मिळू शकत. बरोबर आहे. पण जेव्हा 14 वर्षाखाली संघ तुम्ही तयार करतात त्यांच्यातच जास्त तुम्हाला आवड आहे असं म्हणालात, या लहान मुलांच्या मध्येच आता सध्या मोबाईल वापराचं प्रमाण जास्त दिसतंय. जेव्हा हे खेळाडू तुमच्याकडे येत असतात, तुम्ही जेव्हा त्यांना सरावासाठी बोलवत असता, त्यावेळेला ती मुलं मोबाईल पासून कशी लांब राहतील ह्याचं तुम्ही काही बाळकडू त्यांना पाजत असता का? कुठला या ना त्या प्रकारे खेळाच्या माध्यमातून असेल किंवा थोडंसं काउन्सिलिंगच्या माध्यमातून असेल, तुम्ही असं काही त्या मुलांना सांगत असता? काउन्सिलिंगच्या माध्यमातून तर आम्ही प्रयत्न करतोच. तसा अजून आमचा कुपवाडा ग्रामीण भाग आहे, त्यामुळे अजूनही मुलांचा मोबाईल वापर असा काय शहरी भागासारखा फार आहे असा काय भाग नाही आहे. पण थोडं मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी आम्हाला त्यांना खेळामध्ये आनंद मिळाला पाहिजे किंवा त्यांच्या खेळाकडे कल वाढला पाहिजे. आणि मोबाईल पेक्षा मैदानावरती गेल्यानंतर मला जास्त मजा येते हे ज्यावेळी त्यांच्या डोक्यात बसतं ना, त्यावेळी ते मोबाईल पासून आपापच लांब राहतात, मैदानावरती येतात. आणि आमचा सकाळ संध्याकाळ सराव असतो, सकाळचा सराव, त्यानंतर क्लास, त्यानंतर शाळानंतर संध्याकाळचा सराव आणि संध्याकाळचा सराव झाल्यानंतर परत शाळेचा अभ्यास आणि परत झोप. हा इतका बिझी शेड्यूल होतो की त्यांना मोबाईल घ्यायला वेळच मिळत नाही. पण तरी सुद्धा समजा असं कुठून बाहेरून काहीतरी आपल्याला बघायला मिळालं, एक वाटलं आपण मोबाईल घ्यावा, तर मग
त्यावेळेला तुम्ही त्यांना मार्गदर्शन कसं करता, कारण हा लहान मुलांचा गट असतो, हो जसं आपण वळवू तसं तो हो वळणार आहे. हो. नाही, खरं तर मुलांच्यावरती संस्कार हे 12 वर्षापासून 16, 17, 18 वर्षापर्यंतच होत असतात. त्या वयात एकतर मुलगा बिघडतो किंवा घडतो, त्यामुळं हे वय फार महत्वाचं असते. ह्या वयातले संगती फार महत्वाची असते. संगतीकडे त्यांचा जास्त कल असतो. त्यामुळं माझं असं असतं की ह्यांचे जे मित्र आहेत सहसा आपल्याच मैदानावरचा असावा, की जो एकाच संस्कारातनं किंवा एकाच ह्याच्यातनं गेलेला एका असावा, छताखाली एका तो छताखाली राहिलेला तयार असावा. झालेले असावेत मित्र. बाहेरचे मित्र आले की मग हा मोबाईल येतो, बाकी सगळ्या फास्ट फूड येतात, बेकरी येतं, पदार्थ, हा हळूहळू. बाकी सगळंच येतं. त्यामुळे मी त्यांचे मित्रही आपलेच मैदानावरचे असले पाहिजे ह्याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. मोबाईल पासून लांब ठेवणं तसं फार अवघड गोष्ट आता होत चाललेली आहे, पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो. आज पालकही जागरूक झालेले आहेत असं माझं मत आहे. बरोबर. आज जसं तुम्ही म्हणताना मोबाईलचे दुष्परिणाम मुलांच्यावर होते, आज पालकांनाही माहित झालेलं आहे की माझ्या मुलग्यावरती मोबाईलचा दुष्परिणाम होतोय आणि ते टाळलं पाहिजे. आणि पालकही आज मोबाईल मुलांना म्हणजे देत नाहीत, टाळाटाळ करतात. आता तुमच्या बोलण्यात असं आलं की आपल्याच संघातले सगळे खेळाडू असावेत, पण जेव्हा हे विद्यार्थी इथं ह्या लेवलला खेळत असतात, आपल्या जिल्हा लेवलला असतील किंवा राष्ट्रीय लेवलला असेल, तिथपर्यंत हे आपण पेलू शकतो. पण जेव्हा हा संघ इतर संघांमध्ये मिसळतो किंवा इतर संघाबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून जातो, त्यावेळेला त्यांच्याकडच्या काही गोष्टी आपसूक शिकल्या जातात आणि आपण असं म्हणतो की चांगलं शिकायला वेळ लागतो, पण वाईट सहज शिकलं जातं. त्यावेळेला तुम्ही हा बॅलन्स कसा सांभाळता ऍज अ प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून? कसं आहे मॅडम, थोडं ह्याचा परिणाम होत असतो, परंतु शेवटी आपण दिलेले संस्कार कुठेही वाया जात नाहीत. जो मुलगा आपल्या हाताखाली 10, 12 वर्ष, 15 वर्ष शिकलेला असतो, त्याला चांगल्या वाईट गोष्टीचं जाणीव झालेले असते, चांगलं ज्ञान आलेलं असतं. एखाद्या राज्य राष्ट्रीय स्पर्धेत तो इतर खेळाडूंच्या बरोबर गेल्यानंतर जरी काही वाईट गोष्टी घडत असतील किंवा कानावरती येत असतील असं वाटत असेल त्याला, त्यावेळी तो आपल्या शिस्तीप्रमाणे वागतो आणि सहसा 99% कुठलाही खेळाडू हा आपला फेल जात नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की बाहेरचे जे खेळाडू असतात इतर संघातले, तेही आपल्यासारखे आमच्या देशी खेळ असल्यामुळे संस्कारातूनच चांगल्या शिस्तीतूनच आलेले असतात. बरोबर. एखाद्याच वेळेला असा अनुभव आपल्याला येऊ शकतो, क्वचित असतात. म्हणजे या ठिकाणी शिस्त, संस्कार हे जे मघापासून तुम्ही बोलताय की तुमचा फोकस सगळा शिस्तीवरती असतो, संस्कारांच्या वरती असतो आणि जास्तीत जास्त लहान मुलांच्या वरती फोकस असतो, ह्या सगळ्याचा फायदा ज्याला आपण म्हणतो तो त्यांना पुढच्या खेळांच्या मध्ये निश्चित होत असतो. खेळाचंच होत नाही तर त्यांच्या आयुष्यातही होतो, त्यांच्या जडणघडणीत होतो. त्यांना येणाऱ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला मार्ग काढण्याचं काम हे संस्कार आणि शिस्त करते आणि त्यातूनच हे पुढे जातात. आणि आम्ही पण ह्या सगळ्याचा अनुभव असल्यामुळे आम्ही त्यातनं गेलो आणि आम्ही पण ह्या मैदानामुळे आणि शिस्तीमुळे आज चांगल्या पद्धतीने उभं आहे. बरोबर आहे. अगदी खेळाडूंमधले काही तुम्ही अनुभव जे वेचक म्हणू शकतो आपण की हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे, माझ्या आयुष्यात मी कधीच हा अनुभव विसरू शकणार नाही, असे काही असतील तर आपल्या श्रोत्यांना सांगा. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी अपेक्षा नसताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, खेळले. माझ्याकडे माझा पहिला राष्ट्रीय खेळाडू होता विशाल बन्ने म्हणून, जो आज ट्रेझरीमध्ये आहे, खेळाडू कोट्यातून त्या ठिकाणी काम करतो. अत्यंत हुशार मुलगा. आणि कुमारांच्या राज्य अजिंक्य स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून खेळताना त्यानं सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला आणि परत त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आणि महाराष्ट्र संघाचा तो संघनायकही झाला. त्याचा अनुभव असा होता की त्याच्या आधी जिल्हा अजिंक्य स्पर्धा झाली आमची आणि त्या ठिकाणी 3रा क्रमांक आला आमच्या मंडळाच्या संघाला. आणि माझे 2 खेळाडू त्यावेळी सांगली जिल्ह्याच्या संघामध्ये घेतले होते, एक विशाल बन्ने आणि एक स्वप्नील ओवाळे म्हणून आहे, जो आज बजाज कंपनीत सर्व्हिस करतो पुण्याला. परंतु सांगली जिल्हा संघानं जिल्हा अजिंक्य स्पर्धेच्या वेळी 2 खेळाडू निवडले आणि परत ट्रायल्स लावले आणि माझा एक खेळाडू कमी केला, स्वप्नील ओवाळे. विशाल बन्नेला एकट्यालाच घेतलं त्यांनी सांगली जिल्ह्याच्या टीम मध्ये आणि मी नाराज झालो. सांगली जिल्ह्याचा ज्यावेळी सराव शिबिर चालू झालं त्यावेळी मी त्या विशालला पाठवलं नाही. मग 2 दिवस सराव शिबिरला गेलं नसल्यामुळं त्या संघाचे मार्गदर्शक होते भिंगारदेवी म्हणून विट्याचे, ते माझ्या ग्राउंडवरती आले. मला म्हणाले का पाठवत नाहीस, तर म्हटलं असं असं झालंय, पहिल्यांदा संघ निवडला तेव्हा माझे 2 खेळाडू घेतले आणि त्यातला एक परत कमी केला आणि एकट्याला घेतले, मी काय पाठवत नाही. मग त्यांनी बरीचशी रिक्वेस्ट केली आणि चांगला खेळाडू आहे पाठव म्हणून सांगितलं आणि मी अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना येस म्हटलं आणि त्याला त्या ठिकाणी सरावाला पाठवलं. आणि राज्य अजिंक्य स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा संघ गेला, त्यावेळी मोबाईल नव्हतं, पण एक दिवशी माझ्या घरी लँडलाईन होता. माझं ग्राउंड आणि घर एकाच ठिकाणी जवळच आहे, लागूनच आहे. मग मला घरी फोन आला त्या सरांचा की सर तुम्ही हे विशालला पाठवत नव्हता आणि आज तो महाराष्ट्राचा कॅप्टन झाला. आणि त्या ठिकाणी त्यानं सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार घेतला होता आणि महाराष्ट्राचा कॅप्टन असताना त्यानं महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. आणि
त्या खेळाडूचा अनुभव मी कधी विसरू शकणार नाही. हा, हा. आणि असे बरेच माझे खेळाडू आहेत जे अपेक्षापेक्षाही चांगलं खेळून राष्ट्रीय स्पर्धेत नाव कमवलं. एकदा 19 वर्षाखालचा माझा शालेय संघ जो चांगल्या स्कूलकडून खेळायचा हा. तो विभागीय स्पर्धेत हारला. आणि थोडं तिथं पंचांची पार्सॅलिटी झाली आणि मी फार नाराज झालो होतो अच्छा. की माझा चांगला संघ इथं हारला. इचलकरंजी संघाबरोबर आम्ही हारलो होतो. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संघ जो निवडला गेला त्याच्या ट्रायलसाठी माझे 2 खेळाडू त्यांनी इथून निवडून नेले विभागातून. ओके. आणि ती दोन्ही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. वा. तो अनुभव आणि आनंद अविस्मरणीय आहे. अस्मरणीय होता. अच्छा, म्हणजे सुवर्ण पदकही मिळालं आणि राष्ट्रीय आणि जो स्पर्धेमध्ये इथून जिंकून जो इचलकरंजीचा संघ गेला होता तोही तिथं राज्य स्पर्धेत जिंकला आणि त्यांची 2च खेळाडू घेतले राष्ट्रीय स्पर्धेत. आणि माझी इथं हारलेल्या संघाचे 2 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत घेतले. तो एक आनंद होता. वा. म्हणजे असेही काही अनुभव असतात की जो 11th आवरला जाऊन सुद्धा संपूर्ण खेळाचं कसब तिथं विद्यार्थी तुमचे दाखवत असतात. ह्याला एकच कारण आपण म्हणू शकतो की तुम्ही आजपर्यंत त्यांना लावलेली शिस्त, त्यांच्याकडून करून घेतलेला रोजचा नियमित सराव आणि त्यांच्यावर केले गेलेले खेळाचे संस्कार. जसे घरातून संस्कार महत्वाचे असतात तसे हे खेळाचेही संस्कार तितकेच महत्वाचे असतात आणि हे सगळं कसब तिथं पणाला लागत असतं. मग असे काही खेळाडू तुमचे असतात का की म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हणाल की खो खो स्पर्धेमध्ये तो संरक्षक म्हणून पण खेळला नाही, आक्रमक म्हणून पण खेळला नाही, पण त्याला बक्षीस मिळालं. मग असेही काही खेळाडू तुमचे जातात त्या शासकीय सेवेमध्ये? आता जी आमची पहिली शालेय राज्य स्पर्धा आम्ही जिंकली फलटणला, मी जे सांगितलं माझे ते 12 खेळाडू होते त्यातले 10 खेळाडू शासकीय सेवेत लागले त्या सर्टिफिकेटवरती. परंतु अशी काही खेळाडू आहेत जे राखीवले होते, जे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय कुठल्याच संघात होते 12च्या, पण एकही सामना खेळला नाही. असे आमच्याकडे विक्रांत वनमोरे म्हणून खेळाडू होता जो एकही सामना खेळला नाही, पण आज आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून तो काम करतो. विजय कोळेकर म्हणून एक खेळाडू आहे माझ्याकडे, तोही कधी कुठला सामना खेळला नाही, पण तो एक संघातला राखीव खेळाडू म्हणून होता. तो आज SRP मध्ये आहे. परत श्रेयस वनमोरे म्हणून एक माझ्याकडे खेळाडू होता, तोही आज आरटीओ इन्स्पेक्टर आहे. ते कधी कुठला सामना खेळला नाही तो. पण त्या इतर खेळाडूंच्या खेळामुळं ते राखीव जरी असले तर त्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि त्या सर्टिफिकेट वरती आज ते नोकरी करतात. अच्छा, म्हणजे कदाचित तुम्हाला तशी संधी नसेल मिळाली त्यावेळेला ती खेळण्याची, पण एकच संघ जो आपण म्हणतो त्या संघामध्ये राहिल्याचा फायदा त्यांना आज होतो. ऍक्च्युअली खरं तर आम्ही या खेळाडूंना ज्यावेळी मी संघात घेतलं तर मी हे खेळाडू यांच्या खेळण्यापेक्षा हे दररोज सरावाला येतात आणि शिस्त पाळतात मैदानाची, म्हणून मी यांना संघात घेतलं होतं. खरं तर ह्यांच्यापेक्षा कौशल्य असणारा 1-2 खेळाडू मी वगळून यांना घेतलं होतं आणि त्यांना त्या सर्टिफिकेटचा फायदाही झाला. बरोबर. म्हणजे फक्त तुम्ही त्या खेळाडू मध्ये असणारा खेळाचा गुण बघत नाही तर तो नियमितपणे सरावाला येतो किंवा नाही, किती वेळ देतो सरावासाठी, वेळेत येतो किंवा नाही, ह्या सगळ्याच अवांतर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही बघत असता आणि त्या पद्धतीने त्यांना तुम्ही संधी देत असता. नक्कीच. बरोबर. जे आता मी नावं घेतली या 3-4 खेळाडू हे ह्याच पद्धतीने संघात आले आणि त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि त्याचा त्या संधीचा त्यांनी फायदा करून घेतला. बरोबर. सर, मला आता सांगा असं एक उत्सुकता म्हणून की तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून खो खो संघाचा कोणकोणते पुरस्कार आतापर्यंत मिळालेत आणि त्याच्याबद्दलचा कोणता अनुभव तुम्ही सांगू शकाल? खरं तर मी मॅडम कुठल्याही पुरस्कारासाठी कधीच काय काम केलेले नाही आहे. बरोबर. आणि असा काय मानसही नाही आहे की पुरस्कारासाठीच सगळं करायचं आहे. पण मला राजमती क्रीडा पुरस्कार हा एक 7-8 वर्षापूर्वी मिळाला होता. त्याचबरोबर नुकताच मला मागच्या महिन्यात आमच्या कुपवाडकरांनी वीराचार्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन माझा कुपवाड गावात मोठा सन्मान केला होता. असे मला 2 पुरस्कार मिळाले. अच्छा, म्हणजे एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला आतापर्यंत हे पुरस्कार मिळालेले आहेत आणि हे खरं तर अविस्मरणीय असे आहे. आणि तुमच्या बोलण्यातून प्रत्येक वेळेला असंच आलेलं आहे की कुठलीही गोष्ट मी पुरस्कारासाठी किंवा अमुक एक मला मान सन्मान मिळावा म्हणून कधीच केलेली नाहीये. एक माणूस पहिल्यांदा घडवण्याचं तुमचं जे काम आहे ते तुम्ही अगदी निष्ठेने पार पडताय आणि त्याच्यानंतर तुम्ही एक उत्तम खेळाडू बनवायचं काम करताय. खरंच हे खूप चांगली गोष्ट तुम्ही करत आहात सर आणि हे आत्ताच्या सगळ्याच खेळाडूंच्या लक्षात आली असेल आतापर्यंत. तर आता मला सर असं विचारायचं एक मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना की आतापर्यंत तुम्ही इतके 400 ते 500 जवळपास खेळाडू घडवले जे राष्ट्रीय स्तरावरती पोहोचले, राज्य स्तरावरती पोहोचले, वेगवेगळ्या शासकीय सेवेमधून रुजू झाले. आता पुढचा तुमचा मानस काय आहे की नेमकं आपण काय करायचंय?
नाही, आज जरी एवढे खेळाडू घडले असतील, शासकीय नोकरीत असतील, तरी आजही आमच्या मैदानाला एकही शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू नाही आहे. पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय लेवलला आजही माझा खेळाडू एकही खेळलेला नाही आहे. किंवा राष्ट्रीय स्पर्धेत जो दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पुरस्कार आहेत, त्यातला कुठलाही पुरस्कार आज माझ्या खेळाडूला अजूनही मिळालेला नाही आहे. आणि माझा आजही कल तो आहे की या खेळाडूंना हे पुरस्कार मिळाले पाहिजेत. भविष्यात हे खेळाडू मिळवतील, पण ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन खेळाडूंना पुरस्कार मिळावा. अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धेत खेळावेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात, नोकरीतून त्यांचं कल्याण व्हावं. आणि एक खेळाडू जर सरकारी नोकरीत लागला तर पूर्ण कुटुंब उभं राहतं आणि त्या कुटुंबाला हातभार लागतो. घरातल्या 10 माणसांचं आयुष्य चालतं, हे पूर्ण कल्पना आहे. आणि माझे जास्तीत जास्त खेळाडू हे सरकारी नोकरीत असावेत यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. आणि जे मी सुरुवातीपासून म्हणतोय, नुसता खेळाडू न घडता एक चांगला माणूस घडवण्याचा हा माझा नेहमीच प्रयत्न राहील. आणि खेळाडू कमी खेळले तर चालतील, पण चांगली मुलं बनले पाहिजेत, हा माझा सतत प्रयत्न आहे. अच्छा, म्हणजे एक चांगला खेळाडू तर घडवणार आहातच, पण त्याबरोबर पहिल्यांदा तो चांगला माणूस म्हणून घडवणं हा तुमचा जास्त प्रयत्न आहे. पण ह्याच्यासाठी तुम्ही वेगळे काही आता प्रयत्न करताय किंवा काही वेगळं काही असं एखादं आपण ज्याला म्हणतो की सेवा राबवणं वगैरे, असं जे काही म्हणतो उपक्रम राबवणं ज्याला म्हणतो, असं काही करताय? नाही, थोडा आता आमचा प्रयत्न चालू आहे की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शकचे थोडे व्याख्यान वगैरे घ्यायचे किंवा त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वगैरे. आज आम्ही आमच्या मंडळाची स्वतःची इमारत उभा करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आमची ती लवकरच जर इमारत उभी राहिली तर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेसही चालू करता येतील किंवा काही तज्ञ लोकांच्या मार्गदर्शन ठेवता येतील किंवा वाचनालय चालू करून त्या ठिकाणी त्यांना ते अभ्यासासाठी उपलब्ध करून देता येईल, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नातूनच पुढे यश मिळत खेळाडूंना नोकऱ्या मिळतील. म्हणजे आता तुमची इमारत उभी राहिली की सगळ्यात महत्वाची तुमची मॅटवरचा खो खो सुद्धा तिथे मला वाटतं सुरू होईल. भविष्याचा विचार करता आम्हाला त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल, कारण हा खेळ हळूहळू मातीतून मॅटवरती चाललेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला खेळाडू पोहोचवायचा आहे तर तो मॅटवरून पण गेला पाहिजे. बरोबर, सुरुवातीपासूनच त्याला मॅटचा सराव देणं आता गरजेचं होत चाललेलं आहे. म्हणजे सगळा जो मानस आहे पुढचा भविष्यामधला की एक नवी इमारत उभी करणं आपल्या मंडळाची आणि त्याच्यामध्ये मॅटवरचा खो खो सुरू करणं, जे सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की आता आपण बघतोय की वाचनाकडे मुलं वळतायत, पण तरी सुद्धा अजून एवढा आपल्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये वाचनासाठी. तर तुम्ही खूप छान मानस आत्ता व्यक्त केलात की वाचनालय उभं करायचं आहे की जेणेकरून त्या मुलांना वाचनाची सवय लागेल. मग हळूहळू स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ते घेतील आणि वेगवेगळ्या शासकीय सेवेमध्ये ते रुजू होतील. आणि खरं तर हा आनंद बघण्यासाठी तुम्ही एक मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात. तर हा संपूर्ण तुमचा भविष्यातला मानस निश्चित पूर्ण होईल सर. आणि ही आमची खूप मनापासून अशी अपेक्षा आहे की तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा. आणि तुम्ही आज या संपूर्ण बिझी शेड्यूलमधून इथपर्यंत आमच्यासाठी वेळ दिलात आणि आमच्या संपूर्ण श्रोतृवर्गाला खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. खेळाडू कसा घडावा, एक माणूस कसा असावा, ह्याचं तुम्ही उत्तम उदाहरणं पण खूप छान दिलीत. आणि वेळात वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल मी संपूर्ण सांगली आकाशवाणी टीम तर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रसिक श्रोते हो, खेळातून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो, व्यक्तिमत्वाची सुंदर अशी जडणघडण होते. खेळाडू घडवत असताना सुरुवातीला एक माणूस म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवणं हाच प्रयत्न प्रत्येक मार्गदर्शकाचा असतो. प्रत्येक खेळाडूला बाह्य जगाची ओळख व्हावी, भविष्याचा वेध घेता यावा, यासाठी खंबीर नेतृत्व म्हणून हे मार्गदर्शक नेहमी यांच्या पाठीशी उभे असतात. असेच काहीसे अनुभव आत्ता आपण ऐकले खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. रसिक हो, आज या मुलाखतीचा 5वा आणि अंतिम भाग आपण ऐकला. आता आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली, तेव्हा आजच्या क्रीडांगण कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नवीन मान्यवरांसोबत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.